नीट 2026चा पेपर देणार असाल तर पुढचे 3 महिने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. कारण जानेवारीपासून बोर्डाची तयारी सुरू होते आणि मग नीटला वेळ राहत नाही. तर 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. नंबर 1, मायक्रो प्लॅनिंग. कारण वेळ कमी आहे तर वेळेचं नियोजन व्यवस्थित करा. आजच्या दिवसात मला कुठला सब्जेक्ट करायचा आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्याच्यामध्ये कुठला टॉपिक, कुठला सब टॉपिक, कुठल्या बुकमधून करणारे, त्याच्यानंतर कुठला व्हिडिओ बघणारे, किती क्वेश्चन सॉल्व्ह करणारे, हे सगळं प्री प्लॅन्ड असलं पाहिजे. त्यानुसार चालायचं म्हणजे वेळेचा योग्य वापर होईल. नंबर 2, 70-30 रूल. 70% वेटेज हा प्रेझेंट जे चाललंय तुझ्या क्लासमध्ये त्याला दे आणि 30% वेटेज तुझ्या बॅकलॉगला दे. बॅकलॉगचं टेन्शन घेऊ नको, तो हळूहळू कव्हर होईल, पण प्रेझेंट सोडायचं नाही. नंबर 3, टेस्ट इज बेस्ट. जर हे सगळं करून सुद्धा जर आपण स्वतः परीक्षाच दिली नाही तर मग आपण काय करणार आहे? कारण शेवटी आपल्याला पेपरच द्यायचा आहे. तर पेपर देताना व्यवस्थित पेपरचा अनालिसिस करणे, पेपरमधून नोट काढणे. जो पोर्शन वीक वाटतोय पेपर देताना, कळतं आपल्याला मार्क्स कमी आले तर डिप्रेस व्हायचं नाही, पण त्याच्यातून शिकायचं. वीक पोर्शन बघायचा. वीक पोर्शन बघितल्यानंतर त्यानुसार तुझी रिव्हिजन स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करायचे. या 3 गोष्टी लक्षात ठेव. व्यवस्थित अभ्यास कर. ऑल द बेस्ट.